मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काही एक दमडा भेटायचा नाही. भेटायचा का? तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा, तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता. आणि म्हणतात सरकारची योजना आहे. त्यावेळी काय झोपले होते तुम्ही? हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे, हे पुढारी झोपले होते का? कारण दिल्या आणि तुम्हाला सवलती. मी आलो राजकारणामध्ये, मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागलं. मी तुम्हाला आता सुप्रियाताईने सांगितलं, तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना. त्याच्यामध्ये विधवा बाया असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, त्याच्यानंतर अपंग असतील, अशांना मी निवडून दिलं. तुम्ही 95 साली मी 16,000 लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले. 16,000 लोकांना. आणि ते पगार सुरू केले. यांना वाटू लागला आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार. पगार सुरू करून दिले म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येणार. आता तुम्हाला सुरू केलं. यांना भीती वाटली. यांनी सांगितलं यांची शेती आहे, याचा पोरगा नोकरीला आहे, असं करून अर्ज केले त्यांनी. आणि तुम्हाला काही दिवस हे संजय निराधारची योजना बंद पडण्यापेक्षा हळूहळू सुरू झाली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी मंजूर करून दिल्या. विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले. ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या. यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही. मला सांगा ना, यांनी एक योजना दिली. आदिवासींच्या योजना बंद पाडल्या, शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या. याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही. मला सांगा, एक योजना यांनी दिली. या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली. सांगा मला, किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे, त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का? अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का नाही दिल्या? आणि आता म्हणतात सरकार देत आहे. अरे सरकार देत आहे, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. माणिकराव गावित होते खासदार इतके वर्ष, का आणून दिले दिल्लीहून? हिनाताई खासदार झाली. हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले. सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला घर देणार. प्रत्येकाला घर देणार म्हणजे कोणाला? 2011 साली जनगणनेमध्ये ज्यांनी सांगितलं होतं त्यांना घर देणार. मग हिनाताईने, आम्ही फिरत होतो, लोक म्हणायचे आमची नावच नाही, आम्हाला भेटलेच नाही. हिनाताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला. आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहे घरकुलासाठी. त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ. आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं. आता हिनाताईने त्या ड यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे. त्याची तुम्हाला घरं मंजूर झाली आहे. प्रत्येक गावामध्ये कुठे 100, 200, 400, 500 घरं मंजूर झाली आहे. आणि ती तुम्हाला मिळाली का? हिनाताईने प्रयत्न केलं. माणिकरावने का प्रयत्न केला नाही? हर घर बिजली नावाची योजना, हे जे केबल गावामध्ये टाकले ना, ही योजना पण हिनाताईने दिल्लीहून आणली. ती देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर गॅस वाटले की नाही? गॅस भेटले की नाही तुम्हाला? होय, मुख्य झाले काय? बोला ना, भेटले की नाही? मग बघा, हिनाताईने नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाख महिलांना गॅस दिले. 2 लाख. एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये सर्वात जास्त गॅस वाटणारी खासदार हिनाताई. आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनाताईने. तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिनाताईने. म्हणा, मी असेल, सुप्रियाताई असेल, हे गावित परिवाराने हे काम केलंय. या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही, कुठल्या आमदाराने केलं नाही, कुठल्या खासदाराने केलं नाही. या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो, तर येऊन खोडा घालायचं काम करतात. हे तोडून टाका, हे फोडून टाका, असं करा, तसं करा, जसं काय आपल्या बापाचंच आहे तोडायला आणि फोडायला. तर हे बघा. आणि दुसरी गोष्ट